अरे आमचा पैसा कुठे गेला? अरे जनता गेली पाण्यात. अरे जनता गेली पाण्यात. पैसे देल ती पार्टी. मुद्दा सही है, परिवर्तन होना चाहिए. लोगों ने करके दिखाया परिवर्तन, मतलब विकास काम हो रहा है. लोगों ने परिवर्तन की जरूरत थी, परिवर्तन किया है. अभी जो नेता चुन के आए उन्होंने जनते का परिवर्तन करना चाहिए. ये सही कह रहे हैं, वही होना चाहिए. लोकसेवक म्हणून तुम्ही जर बसलात बरोबर, तुम्ही आमचे आमदार बी निवडून आलेला आहात आज, तर मग तुम्ही हे सर्व विषय घेतले पाहिजे. तुमचं म्हणणं, पत्रकारांचं म्हणणं गायच आहे, परंतु तुम्ही आम्ही टाहो फोडूनही सुद्धा या झोपलेल्या सोंग घेऊन सरकारला जर जात येत नसेल तर आम्ही करायचं काय? बरोबर, ते बेबाक बोला. आता जर आमदार, आता आमचे मित्र बंधू आहे ते, मी स्वतः आर के ॲक्टिव्हिटीज आहे आणि मी माझ्या आर के कार्यकर्ता म्हणून सदाभावनेने मी त्यांना पाठिंबा द्यायला आलो आहे. तेही सुद्धा मला पाठिंबा देतात. असं नाही आहे की त्यांना हे होत नाही, पण असं ते असतं जाहिरात आहे. परंतु अधिकारी कुठे गेला? अधिकारी गेले दुबईला. अरे वसई विरार गेली पाण्यात. अधिकारी गेले दुबईला. अरे आमचा पैसा कुठे गेला? कुठे गेला? दुबईला गेला. दुबईला गेला. अरे आमचा पैसा कुठे गेला? कुठे गेला? दुबईला गेला. दुबईला गेला. राम राम सत्य है. वसई विरार अधिकारी राम राम सत्य है. वसई विरार महानगरपालिका अधिकारी मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? करायचं काय? राम राम सत्य है. राम राम सत्य है. आमचा पैसा कुठे गेला? कुठे गेला? दुबईला गेला. दुबईला गेला. अरे आमचा पैसा कुठे गेला? कुठे गेला? दुबईला गेला. दुबईला गेला. अरे नागरिकांचा पैसा, अरे आमचा पैसा कुठे गेला? कुठे गेला? दुबईला गेला. दुबईला गेला. आमचा पैसा कुठे गेला? कुठे गेला? दुबईला गेला. दुबईला गेला. भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? करायचं काय? मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? करायचं काय? आमचा पैसा कुठे गेला? कुठे गेला? आमचा पैसा कुठे गेला? कुठे गेला? राम राम सत्य है. राम राम सत्य है. राम राम सत्य है. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? करायचं काय? जी काय नेमकं आंदोलन आहे तुमचं आणि काय मागणी? मागण्या अशा आहेत की मागील अनेक वर्षापासून चाललेला जो भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचार संदर्भातले जे काही प्रकरण आहेत ते बाहेर येऊन संबंधित अधिकारी या विविध जाळ्यामध्ये फसलेले आहेत. असं असताना सुद्धा ह्या वसई विरार शहर महानगरपालिकेचा जो भ्रष्टाचारावर अंकुश पाहिजे तो अंकुश येत नाही आहे आणि वारंवार हे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे ते होतच राहत आहेत. कारण अनेक आपण जर पाहिले म्हणजे रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यापासून असेल, फेरीवाला धोरण निश्चित करण्यापासून असेल, तर एकंदरीत स्मशानभूमीची जर आपण परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा भ्रष्टाचार होत असतो. इव्हन याच्यामध्ये पण आहे की ज्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबित केलेलं आहे, प्रतिमा मलिन करणारे लोक जे आहेत त्या वसई विरार शहर पालिकेमध्ये, त्यांना पुन्हा राजकीय बळावरती या ठिकाणी आणलं जातं आणि पुन्हा त्याच भ्रष्टाचारामध्ये त्यांना टाकलं जातं आणि भ्रष्टाचार तुम्ही पाहिजे तेवढा करा, आम्हाला काही फरक पडलेला नाही आहे. आणि अशा स्वरूपात ह्या एकंदरीत वसई विरार शहराची स्थिती पाहिली आपण तर जनतेच्या पैशाचा जो वाटोळ ह्या लोकांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे नागरिक सुविधा, मूलभूत सुविधा असतात, मशानातील लाकडं असतील, लोकांना पाण्याची व्यवस्था असतील, ह्या सर्व एकंदरीत व्यवस्थेचं आपण जर पाहिलं तर अत्यंत बट्ट्याबोळ केलेलं आहे ह्या लोकांनी. नागरिकांना ज्या समस्या मूलभूत पाहिजे आहेत त्या खरोखरच नागरिकांना समस्या त्यांच्यापर्यंत पोचल्या जात नाही आहेत आणि त्यामध्येच कुठेतरी बठ्ठमार्गाने संपवल्या जात आहेत. आणि त्या अशा स्वरूपात आम्ही या स्वरूपाचं एक आंदोलन करण्याचा निश्चय केला की ज्याप्रमाणे हे भ्रष्ट अधिकारी जर स्वतःला सावरत नसतील किंवा या संदर्भात कुठल्याही प्रकारे त्यांना नियंत्रण त्यांच्याबद्दल लागत नसेल तर शेवटी जनता म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि आर टी ॲक्टिव्हिस्ट म्हणून शेवटी आम्हाला माझ्या पूर्ण टीम सकट ह्या ठिकाणी आम्हाला हे उतरावं लागलं. आता तुम्ही जी आंदोलनामधली तुमची प्रमुख मागणी काय आहे आणि तुम्ही कुणाकडे मागणी करणार आहेत आणि तुमचा विषय काय आहे थोडक्यात? प्रमुख मागणी अशी होती की आम्ही
12 दिवसापूर्वी एक त्यांनी निवेदन दिलं होतं. निवेदनामध्ये रस्ते असतील, स्मशानभूमी असतील, वैद्यकीय सेवा असतील, कर्मचाऱ्यांच्या निलंबनासंदर्भातले जे प्रश्न असतील, असे विविध म्हणजे एकंदरीत ज्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत ह्या प्रश्नांसाठी आम्ही सांगितलं की सकारात्मक चर्चा करण्यासाठी माहिती अधिकार कायदा कलम 4 जे आहे, माहिती अधिकार कलम 4 असं आहे की तुम्ही माहिती प्रसारित करायची, जी काय माहिती तुमची आहे ती जनतेसमोर मांडा, जनतेला ही माहिती देण्यास तुम्ही बांधील आहात. परंतु ही अशी कुठलीही माहिती येत नाही. या ठिकाणी आपण पाहिलं कुठलेही अहवाल जरी बनले, दोषी अहवाल असू दे किंवा कोणतेही चांगले अहवाल असू दे, नागरिकांना सार्वजनिक करण्याचा कायद्यात तरतूद आहे की कुठलीही अशी गोष्ट सार्वजनिक केली जात नाही. जाणीवपूर्वक ती माहिती लपवली जाते आणि वरून दोष दाखल केला जो की माहिती अधिकार कार्यकर्ता आम्हाला ब्लॅकमेल करतो. आता माहिती अधिकार कार्यकर्ता ब्लॅकमेल करत नाही तर अधिकारी त्याला ब्लॅकमेल करतात. एवढं शांततेचं आंदोलन चालू आहे, ऐकायला मागत नाही काय एवढ्या आधी भ्रष्ट